नमस्ते. जय श्रीराम. गेले 70 दिवस आपण श्री गुरुदेव महाराज यांच्या प्रवचनांच्या पुस्तकाचं आपण वाचन करतोय. आणि हे जे प्रवचनांचं पुस्तक त्यांनी लिहिलंय हे 362 दिवसांसाठी आहे. म्हणजे पूर्ण वर्षात ज्याचं एक पान म्हणजे एक दिवस हे वाचायला 3 ते 4 मिनिटं लागतात. स्लो असेल तर 5-6 मिनिटं लागतील. नामस्मरणाचं महात्म्य याची तुम्ही नाम कोणी घ्यावं, कधी घ्यावं, कुठे घ्यावं, कसं घ्यावं, काय घ्यावं, त्याचे काय फायदे आहेत, ह्याच्यात एकदम छान आणि सोप्या भाषेत त्यांनी सांगितलेले. गोंदवले सातारा महाराष्ट्रातील हे थोर संत गोंदवलेकर महाराजांनी संपूर्ण आयुष्य हे श्रीरामाच्या नावाचा जप करण्याकरता व्यतीत केला आणि श्रीरामाच्या जीवनाची उन्नती सगळ्यांना एकदम साध्या सोप्या भाषेत त्यांनी सांगितली. तर आपण हे 71व्या दिवसाचं जे प्रवचनाचं वाचन आहे ते आपण करूया. आणि आजचा विषय याचा टॉपिक आहे ठामपणा टाकल्यास प्रपंचातील लाभ आणि झेलता येईल. तर प्रपंच हा परमेश्वर प्राप्तीच्या काळात कधीही होऊ शकत नाही. आपण पाहतोच प्रपंचात आपला कितीतरी लोकांशी निरनिराळ्या स्वरूपात संबंध येतात. आई वडील, बायको मुले, भाऊ बहीण, इतर सगळे मित्र आणि इतर जण या सर्वांचा उत्तम उपयोग करायचा असेल त्या सर्वांशी व्यवहार करताना आपण सर्व करणे एका हरिस्मरणाच्या धाग्यात सोडून द्यावे. म्हणजे सर्वांचे संबंध सुलभतेने राहून प्रपंच सुख करून निदान तो दाम्पत्यात तरी खचित येणार. म्हणजे आपण जे सगळे लोक आहोत, संसारी लोक आहोत, त्यांना संसार करणं हे डेफिनेटली मस्तच आहे सगळ्या लोकांनी. पण आपण हे करतोच. आता परमार्थ जर एखाद्या माणसाला करायचं असेल तर त्याला संसार सोडण्याची काहीच गरज नाही. पण संसार करताच आपण जेव्हा त्याचं नाव घेतो तेव्हा आपण या सगळ्या गोष्टी आनंदाने करू शकतो आणि आपल्याला याच्यातून प्रेम सुख पण मिळू शकतो. हेच महाराज सांगते. आता हा ज्या सर्वांशी संबंध बिघडायला आपला अभिमान ठामपणा विशेष करून कारणीभूत असतो. अभिमान श्रीमंतालाच असतो असे नव्हे ते गरीबालाही तो सोडत नाही. जे आपण अहंकार आपण जेव्हा म्हणतो की तर श्रीमंत लोकच अभिमानी असतात, त्यांना जास्त इगो असतो, तर असं नाहीये की तो गरिबांना देखील असतो, सगळ्या व्यक्तींना असतो. आता त्यासाठी म्हणजे खूप मोठ्या व्यक्ती किंवा छोटा मुलगा असं काही करायची गरज नाही. जसं काय स्त्री असेल पुरुष असेल सगळ्यांना हा अभिमान असतो, हा अहंकार असतो. आपल्या आपण पुराणात वाचलं आहेच की हिरण्यकशिपूला जेव्हा भगवंताने मांडीवरती घेऊन पोट फाडायला सुरुवात केली तेव्हा त्याचा हात अभिमानाने तलवारीकडे गेला. म्हणजे प्रत्यक्ष समोर भगवान असून ही त्याला काही हात जोडले नाही. हा केवढा अभिमानाचा जोर. म्हणजे तुम्ही अभिमानाने जर जास्तच त्रासले असाल म्हणजे आपण सगळेच लढ जेव्हा आपला अभिमान एकदम मोठ्या लेवलला गेला असतो तेव्हा आपण इगो हा फार मोठा असतो. तेव्हा आपल्याला चांगले लोक किंवा देव हे जरी समोर आला तरी आपल्या मनामध्ये त्याच्या समोर हात जोडून उभं राहावंसं वाटत नाही. हाच अभिमानाचा जोर असतो. हीच या अहंकाराची ताकद असते. आता एखादा भिकारी त्याच्या दाराशिवून भीक मागे लागला तेव्हा तो गृहस्थ त्या भिकारी म्हणा रे काहीच काळ वेळ समजते की नाही. तो भिकारी म्हणला तरी म्हणाला जा जा मला काही तुमचं एकट्याच घर नाही गावात अशी 100 घर आहेत. हा अभिमानाने तर किती खोल गेलेले आहेत ते. म्हणजे एखाद्या भिकाऱ्याला देखील एखाद्या व्यक्तीने नाही म्हटलं तर त्याला सर्व सांगू शकतो की काय तुझे एकट्याचे घर नाही की तू एकटाच घर नाही. असे भरपूर लोक पडलेले म्हणजे इथपर्यंत आपला अभिमान असतो. ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला व्यवस्थितरित्या महाराजांनी या कीर्तनात हे प्रवचनात आपल्याला सांगितलेलं आहे. अभिमान शेतात उगवणाऱ्या हरळीसारखा असतो. ते हरळी
समोर नाहीशी केल्याशिवाय चांगले पीक हाती येत नाही. त्याचप्रमाणे अभिमान संपूर्णपणे नाहीसा झाल्याशिवाय परमेश्वर कृपेने पीक घेणं शक्यच नाही. जे गवताचे तण असतात ते आपल्याला बाजूला काढलेच पाहिजेत. ते आपण बाजूला नाही काढले, चांगलं पीक येणारच नाहीये. का? त्याचप्रमाणे फणस शिरत असताना एक काळजी घ्यावी लागते ती म्हणजे हाताला आपल्याला तेल लावावं लागतं. तेल लावून तो फणस कापतो लागतो आणि त्याचे गरे काढावे लागतात म्हणजे हाताला चिकाचा त्रास न होता गरे चटकन निघतात. त्याचप्रमाणे नामस्मरण नाम घेऊन प्रपंच व्यवहार केला तर अभिमानाचा किंवा त्या विषयापासून जर चीक न लागता परमेश्वरी कृपेचे घर हस्तगत करतात. ते छान छान उदाहरण सांगितलेले आहे, की तण बाहेर काढा मग तुम्हाला चांगलं पीक मिळेल किंवा तुम्ही हाताला तेल लावून ते फणसाचे गरे काढा म्हणजे तुमच्या हाताला ते फणसाचे जे गरे असतात त्याचा चीक लागणार नाही. म्हणजे आपण संसारी माणूस संसार करत असताना ते करून आपल्याला त्रास होऊ नये म्हणून आपण देवाचं नाव घेतलं की या सगळ्या त्रासातून आपण मुक्त पावतो असं महाराजांचं सांगणं आणि सगळं समितीचं देखील हेच सांगणं. अभिमानाचे काही विषय सेवनाचं चिन्ह तर परमेश्वर रूपी नाही करेल स्थगित करताना हा कंपना हा देहाभिमान टाकला प्रपंचातील लाभ आणि हसत खेळत झेलतात. लहान मुले पावसाळ्यात कागदाच्या लहान लहान ओढ्या करून पाण्यात सोडतात. त्याचप्रमाणे होडीत धरली तरी असतात, उडली तरी असतात. त्याचप्रमाणे प्रपंचातील सुखदुःख हे हसत खेळत झेलावे ते एका नामानेच साथ. तर त्याचं शेवटचं वाक्य की नामस्मरण म्हणजे तू आहेस, मी नाही, ही स्थिती होईल. आता या सगळ्यामध्ये आपल्याला हे समजलं असेलच की नामस्मरण करताना आपण आपला खंतपणा, आपला मीपणा बाजूला सरला की आपल्या जीवनामध्ये आनंद हा येणारच आहे. तर तो येण्यासाठी सिंपल आपल्याला कोणत्या प्रकारचं हे जे संसार आपण सगळे लोक संसारी लोक आपली संसार सोडायची गरज नाही. ते करत असताना फक्त भगवंताच्या नावाचा फक्त बघा नामस्मरण आहे. आता आपण 11 वेळा श्रीरामाच्या नावाचा जप करूया. श्रीराम 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 श्रीराम. धन्यवाद. हे कर्तव्य दिवसाचं प्रवचनाचं जे वाचून झालं त्याच्या श्रवण केल्याबद्दल तुमच्या सगळ्या लोकांना धन्यवाद. आपला पूर्वज दिवसा आनंदाचा सुखाचा आणि आरोग्यपूर्ण जावं हीच त्या श्रीरामचरणी मी इच्छा व्यक्त करतो आणि इथे स्थापतो. जय श्रीराम जय श्रीराम जय श्रीराम